नमस्कार, मी सिद्दीक शेख, संस्थापक अध्यक्ष आपणावतन संघटना। सर्वे नंबर 21 थेरगाव येथे अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक केल्याबाबत माननीय तहसीलदार मोशी यांना 21 डिसेंबर 2023 रोजी तक्रार अर्ज केली होती। परंतु तक्रार करून सुद्धा तब्बल 20 दिवसांनी पंचनामा करण्यात आला। 10/1/2024 रोजी पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर जवळजवळ आज 8 महिने झाले, परंतु कसलीही कारवाई बिल्डरवरती करण्यात आली नव्हती। आपणावतन संघटनेच्या माध्यमातून माननीय तहसीलदार कार्यालयावरती लाचदो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। या आंदोलनाची दखल घेऊन काल उशिरा माननीय तहसीलदार यांनी त्या बिल्डरवरती दंडात्मक आदेश काढलेला आहे। तसे पत्र आपणावतन संघटनेला दिलेले आहे, परंतु सदरचा आदेश सुद्धा आम्हाला अमान्य आहे, कारण त्या आदेशामध्ये सुद्धा बिल्डरच्या नियमबाह्य कामांना पाठीशी घालण्याचं काम तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। कारण त्या ठिकाणी तिथल्या पंचनाम्यामध्ये 9689 ब्रास असे उत्खनन झालेले असताना सुद्धा तहसीलदारांनी फक्त 1275 ब्रास वरतीच दंड लावलेला आहे। त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की तहसीलदारांनी जो काढलेला आदेश आहे तो आदेश सुधारित करावा व एकूण 9689 ब्रास वरती दंड लावण्यात यावा। तसेच या भागामध्ये असलेले क्षेत्रीय अधिकारी जे हे गौण खनिज वरती दुर्लक्ष करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। तसेच बिल्डरने शपथपत्रामध्ये जी चुकीची माहिती देऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे त्या बिल्डरवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या घेऊन आम्ही आज लाचदो आंदोलन केलेलं आहे। आणि प्रतिकात्मक जो 1 कोटीचा चेक आहे तो 1 कोटीचा चेक आम्ही प्रतिकात्मक तहसीलदारांना दिलेला आहे। त्यावेळी माननीय तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार डॉक्टर प्रियंका मिसाळ यांनी आमच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केलेली आहे आणि या 2-3 दिवसांमध्ये आम्ही सुधारित आदेश काढू असं आश्वासन दिले असल्यामुळे आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केले आहे। परंतु जर असंच दुर्लक्ष झालं तर इथून पुढे सुद्धा हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात येईल अशी आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे।